विद्यार्थी मित्र, आज आपण समाजशास्त्राचा परिचय या पेपरमध्ये दुसरा मुद्दा समाजशास्त्राचा अभ्यास विषय बघणार आहोत. या अगोदरच्या तासामध्ये आपण समाजशास्त्राच्या व्याख्यांचा अभ्यास केलेला. वेगवेगळ्या अभ्यासकांनी ज्या समाजशास्त्राच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या माध्यमातून समाजशास्त्राचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या मागच्या तासामध्ये केलेला. सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. एम.एल. दोरखे म्हणतात सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. काही अभ्यासक म्हणतात की मानवी सामाजिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. अशा वेगवेगळ्या अभ्यासकांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या व्याख्यांचा अर्थ स्पष्टीकरणासह अर्थ आपण बघितला. आज आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे ते जाणून घेऊ. मित्र, तुमच्या असं लक्षात येईल की समाजशास्त्राचा अर्थ समजून घेत असताना जे मुद्दे आमच्या समोर आले त्याच मुद्द्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून त्याच मुद्द्यांना आम्हाला स्पष्टीकरणासह आज बघायचं आहे की हे मुद्दे समाजशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये येतात. आता समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणजे काय की समाजशास्त्रामध्ये ज्या ज्या घटकांचा अभ्यास केला जातो, समाजशास्त्राच्या अभ्यासाची सीमारेषा ज्याला आपण म्हणतो, या घटकांना या मुद्द्यांना आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय असं म्हणतो. या अभ्यास विषयामध्ये सामाजिक क्रिया आणि आंतरक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता सामाजिक क्रिया म्हणजे काय? व्यक्ती ज्या वेळेला समाजामध्ये राहून आपल्या सामाजिक गरजा पूर्ण करतो आणि या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला ज्या काही क्रिया कराव्या लागतात, इतरांशी आंतरक्रिया कराव्या लागतात, इतरांशी बोलावं लागतं, इतरांशी चर्चा करावी लागते, इतरांना काहीतरी आपल्या गरजा सांगाव्या लागतात आणि मग आपण आपल्या सामाजिक गरजा पूर्ण करून घेतो. समाजामध्ये वावरत असताना आपल्या राजकीय गरजा असतील, आपल्या सामाजिक गरजा असतील, आपल्या आर्थिक गरजा असतील, आपल्या शैक्षणिक गरजा असतील, या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला घराबाहेर समाजामध्ये गेलेलो असतो आणि समाजातल्या इतर लोकांशी आपण आंतरक्रिया करत असतो. उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपण कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला शिक्षकांशी आंतरक्रिया करतो आणि शिक्षकांशी आंतरक्रिया करून त्या ज्या वर्गाला आपण प्रवेश घेतलाय त्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो किंवा तो अभ्यासक्रम आपण पूर्ण करतो. शिक्षकांशी झालेली आंतरक्रिया, कारण ती शैक्षणिक गरज पूर्ण करण्यासाठी आपण त्यांच्याशी आंतरक्रिया करतो. क्रीडा शिक्षक आहेत आणि आपण एखादा खेळ खेळण्यासाठी त्या खेळाचे नियम आपण त्या क्रीडा शिक्षकांकडून जाणून घेतो. काही व्यक्तिगत खेळ असतील, काही सांघिक खेळ असतील, त्या वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतो. खेळाडूंसोबत आपण आंतरक्रिया करत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया आपण समाजामध्ये करत असतो. या आंतरक्रियेमध्ये आणखी प्रकार आहेत. प्रत्यक्ष आंतरक्रिया, अप्रत्यक्ष आंतरक्रिया, ते पुढे आपण बघणारच आहोत. परवा मी बोललो की संघर्षात्मक आंतरक्रिया, सहकारात्मक आंतरक्रिया, विनिमयात्मक आंतरक्रिया, स्पर्धात्मक आंतरक्रिया, या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आपण समाजातल्या लोकांसोबत ज्या वेळेला वर्तन करतो त्यावेळेला या क्रिया आपण करत असतो आणि आपल्या सामाजिक गरजा पूर्ण करण्याचं काम आपण करत असतो. म्हणून
समाजशास्त्रामध्ये सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो किंवा सामाजिक आंतरक्रिया आणि क्रिया हा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. मग या क्रियांचा अभ्यास कसा केला जातो? व्यक्ती व्यक्तीमध्ये असणारे संबंध आणि त्याच्यावर आधारित ज्या आंतरक्रिया व्यक्ती एकमेकाशी करतात, या आंतरक्रियांचा अभ्यास आपण समाजशास्त्रामध्ये करतो. दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध प्रस्थापित झालेले असतात व्यक्तींचे. मग तो व्यक्ती कोणीही असो, प्रत्येक व्यक्ती समाजातल्या इतर व्यक्तींशी संबंधित असतो. तो आपले संबंध इतर व्यक्तींशी प्रस्थापित करत असतो. कारण हे जीवन जगत असताना हे संबंध आपल्याला निर्माण करावे लागतात आणि या संबंधावरच आपण आपलं जीवन, सामाजिक जीवन जगत असतो. मग व्यक्तींचे संबंध, व्यक्ती असा का वागतो? बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती अतिशय चांगला वागत असतो, पण एका दिवशी अचानक तो चिडायला लागतो, तो रागराग करतो. त्याच्या पाठीमागे काहीतरी एखादी घटना घडलेली असते आणि अचानक त्याच्या वर्तनामध्ये बदल होतो. आता संबंध असताना गुरु आणि शिष्य यांच्यामधील संबंध आणि वडील आणि मुलगा यांच्यामधील संबंध, या दोन्ही संबंधांमध्ये फरक आहे. ज्या वेळेला तुम्ही एक मुलगा म्हणून वडिलांशी संबंधित असता, त्यावेळेला तुमचं असणारं वर्तन आणि दुसरी भूमिका बजावत असताना ज्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका बजावता, त्यावेळेला एक विद्यार्थी म्हणून शिक्षकाशी तुमचे असणारे संबंध, या दोन्हीमध्ये फरक आहे. वडील आणि मुलगा, वडील आणि मुलगा आणि आई किंवा मुलगी आणि आई, आणि विद्यार्थी आणि शिक्षक, मित्र आणि मित्र यांच्यामध्ये असणारे संबंध, मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये असणारे संबंध, हे एकच व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळ्या प्रकारचे संबंध त्याचे निर्माण झालेले असतात. हे असे का? आणि मग हे संबंध तो पार पाडण्यासाठी समाजामध्ये कशा प्रकारचं जीवन जगतो, हे संबंध जोपासण्यासाठी समाजातलं त्याचं असणारं जे जीवन आहे, तो जे जीवन जगतो, हे जीवन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं तो व्यवहार आणि वर्तन करत असतो. या त्याच्या संपूर्ण समाजातल्या संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र. जे दोन मित्रांमधले संबंध अतिशय सलोख्याचे असतील, एकमेकाची चेष्टा करतील, थट्टा मस्करी जे काही असेल ते आपण दोन मित्रांमध्ये करू शकतो. पण जशास तसे मित्रांमध्ये जे आपले संबंध आहेत, हे संबंध आपण जशास तसे आपल्या आईसोबत किंवा आपल्या वडिलांसोबत असं वागू शकत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या भूमिका बदलल्या की आपले संबंध बदलतात. एक वेळेला आपण विद्यार्थ्याच्या भूमिकेमध्ये असतो आणि दुसऱ्या ठिकाणी आपण मुलाच्या किंवा मुलीच्या भूमिकेमध्ये जातो. ही भूमिका बदलली की समाजातले व्यक्तींचे संबंध बदलतात आणि या संबंधांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. बघा, काही शास्त्रज्ञ सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे यावर विशेष भर देतात. म्हणजे मनुष्याने इतर मनुष्याशी असणारे संबंध हा खरोखरीच समाजशास्त्रीय अभ्यासाचा खास असा अभ्यास विषय आहे. बघा, उदाहरणार्थ पती पत्नी यांच्यामधले संबंध, गुरु शिष्य या दोघांमधले संबंध, तसेच नेता व त्याचे अनुयायी. समाजामध्ये जो नेता असतो की ज्याच्या पाठीमागं अनेक लोक उभे असतात, त्याला आपण नेता म्हणतो. नेत्यांचे प्रकार हे वेगवेगळे. राजकीय नेता हा एकच प्रकार आहे असं नाही आहे.
पण नेता आणि त्याचे अनुयायी यांच्यामध्ये असणारे संबंध, मालक व त्याच्या कारखान्यातील मजूर यांच्यामध्ये असणारे संबंध, कारण त्याला तो कारखाना चालवायचा आहे आणि त्या कारखान्यात कामाला असणारे मजूर, या मजुरालाही टिकवून ठेवायचं आहे, त्यांच्याकडून कामही करून घ्यायचं आहे. म्हणून तो त्यांच्यासोबत कशा पद्धतीने वागतो, त्यांच्यामध्ये असणारे संबंध कशा प्रकारचे. शिक्षक आणि त्याचा वर्ग किंवा त्याच्या वर्गातील विद्यार्थी यांच्यामध्ये असणारे संबंध, समूहामध्ये संबंध असतात. दोन समूह एकमेकाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, दोन गटाचे लोक किंवा दोन राजकीय पक्ष असतील, या दोन पक्षांमधले असणारे संबंध, खेळाच्या मैदानावरचे दोन संघ परस्पर विरोधी भूमिकेने आपण मैदानावर खेळतो. खेळ सुरू असताना आपण परस्परांमध्ये विरोधाची भावना असते, जिंकण्याची आणि हारण्याची, या दोन वेगवेगळ्या भावना. पण ज्या वेळेला दोन संघांमध्ये सामना सुरू असतो, त्यावेळेला आपण परस्पर विरोधाच्या भूमिकेमधून मैदानावर वावरत असतो आणि ज्या वेळेला हा सामना संपतो, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण हे परस्पर विरोधाची भूमिका सोडून एक मैत्रीच्या भूमिकेमध्ये गेलेलो असतो. म्हणजे या खेळाडूंचे ज्या वेळेला प्रत्यक्ष मैदानामध्ये असतो, त्यावेळेला असणारे संबंध आणि खेळ संपल्यानंतर त्यांचे असणारे संबंध, मग एकच व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे कसा वागतो, त्याचं वर्तन कसं वेगळ्या प्रकारचं आहे, याचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. दोन कुटुंब असतील, दोन राजकीय पक्ष असतील किंवा दोन राष्ट्र असतील, या राष्ट्रांमधले असणारे संबंध हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बऱ्याच वेळेला ते सलोख्याचे असतात, काही वेळेला ते विरोधाचेही असतात. काही देशांशी संबंध हे सलोख्याचे असतात, काही देशांशी हे संबंध हे विरोधाचे निर्माण झालेले असतात. या संबंधांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. बघा, सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र. आता या समाजामध्ये ज्या सामाजिक संस्था आहे, या संस्थांची निर्मितीच मुळात कशासाठी झाली? या संस्थांची निर्मिती झाली माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. माणसाच्या समाजातल्या वेगवेगळ्या गरजा आहे आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजामध्ये माणसानं संस्थांची निर्मिती केली. बघा, प्रारंभीच्या अवस्थेमध्ये कुटुंब संस्था अस्तित्वात नव्हती, कारण माणूस हा जंगलामध्ये राहत होता, तो जंगलातच जीवन जगत होता, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करत होता. एका कुटुंबातले लोक एकत्र राहत नव्हते. कालांतरानं पती पत्नी जी विवाह संस्था निर्माण झाली, विवाह संस्थाही नव्हती, पती आणि पत्नी हे संबंधही निर्माण झालेले नव्हते. कालांतरानं विवाह संस्था निर्माण झाली आणि विवाह संस्थेनं कुटुंब संस्था निर्माण झाली, की पती आणि पत्नी आणि त्यांनी जन्म दिलेली अपत्ये हे एकत्र राहायला लागली. बघा, आई वडील आणि त्यांची मुलं ही एकत्र राहायला लागली आणि मग हळूहळू कुटुंब संस्थेची निर्मिती झाली आणि मग कुटुंब संस्थेचे नियम निर्माण झाले, की कुणी कोणासोबत कसं वागायचं. आता आपण कुटुंबामध्ये बघतो की आपले आई असेल, आपले वडील असतील, आपले भाऊ असेल, बहीण असेल, अनेक वेगवेगळे सदस्य कुटुंबामध्ये असतात. लहान मुलं असतात, मोठी माणसं असतात आणि वृद्धही असतात. तर या कुटुंबामध्ये हे वेगवेगळे लोक असतात आणि हे वेगवेगळ्या लोक हे वेगवेगळ्या नियमांनी एकमेकाशी जोडले गेलेली असतात. त्यांच्या वागण्यामध्ये विशेष अशा प्रकारचे नियम असतात, जे पती पत्नी यांचं एकमेकातलं असणारं वर्तन
बहीण आणि भाऊ यांचं एकमेकातलं असणारं वर्तन, मुलगी आणि आई यांचे एकमेकीशी असणारे संबंध, मुलगा आणि वडील यांचे एकमेकाशी असणारे संबंध, हे काही नियमांनी बांधले गेलेले असतात आणि त्याच नियमाने आपल्याला यांच्याशी वागावं लागतं. हे नियम सामाजिक आहे. हे नियम तोडले तर आपल्याला समाज आपल्याकडे बोट दाखवतो की आपलं जे वर्तन आहे त्या वर्तनावर समाजामध्ये चर्चा केली जाते. शिक्षा नाही आहे. सामाजिक नियम तोडले म्हणून शिक्षा नाही आहे की आपण वडिलांशी एकेरी भाषेमध्ये बोललो म्हणून शिक्षा आपल्याला जेल होणार नाहीये. पण आपल्या कुटुंबातली इतर सदस्य हे आपल्याकडे बोट दाखवतील आणि आपल्या सभोवतालचे आपले शेजारी असतील किंवा आपल्या गावातले लोक असतील, जर आपण वडिलांशी एकेरी भाषेमध्ये बोलायला लागलो तर तेही आपल्याकडे बोट दाखवतील की आपल्या वर्तनावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. म्हणून हे जे सामाजिक संस्था आहे, या संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. संस्था म्हणजे नियमांची साखळी आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. एक नियम हा दुसऱ्या नियमांशी बांधला गेलेला आहे, एकानंतर दुसरा नियम, आणि या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नियमांनी मिळून समाजामध्ये सामाजिक संस्थांची निर्मिती झालेली आहे आणि या संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता नियम कसे असतात? उदाहरणार्थ मी आता सांगितलं की कुटुंब संस्था, उदाहरणार्थ धर्मसंस्था. मग तो हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, ईसाई असेल, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म. आता ही जी धर्मसंस्था आहे, ही धर्मसंस्था काय सांगते? धर्मसंस्थेनं काही ग्रंथांना प्राधान्य दिलेलं आहे आणि या धर्मग्रंथांमध्ये लोक ज्या पद्धतीनं लोकांनी वागावं या अपेक्षा व्यक्त केलेल्या असतात, तेच नियम त्या धर्मसंस्थेचे असतात. उदाहरणार्थ बौद्ध धर्म आहे. गौतम बुद्धांनी जी शिकवण घालून दिली आहे त्या नियमांवर आधारित या लोकांनी, बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या लोकांनी वागावं ही अपेक्षा असते. हिंदू धर्म, गीता आहे, महाभारत आहे, रामायण आहे, वेद आहे, पुराण आहे, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ, आणि या ग्रंथांमध्ये माणसाने कसं वागावं याची अपेक्षा व्यक्त केली आणि ते नियम धर्माने स्वीकारले. म्हणून ही धर्मसंस्था ही नियमाने मिळून बनलेली, नियमांची एक साखळी आहे, एकानंतर एक नियम, आणि ते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत, एकमेकांना पकडलेलं या नियमाने, आणि हे नियम ज्या वेळेला एकमेकांना जोडले गेले, या नियमांची साखळी निर्माण झाली आणि त्यातून संस्था निर्माण झाली. मग ती संस्था कोणतीही असो, राजकीय संस्था असो, धर्मसंस्था असो, अर्थ असो, शिक्षण असो, कुटुंब असो की विवाह असो, कोणतीही संस्था असो, प्रत्येक संस्थेला विशिष्ट अशा प्रकारचे नियम आहेत आणि या नियमाने मिळून या संस्थांची निर्मिती झालेली असते. तर या सामाजिक संस्थांचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक समूहांचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक समूह समाजामध्ये अस्तित्वात आहेत, निर्माण झालेले असतात, आणि या सामाजिक समूहांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. बघा, माणूस समाजात राहतो याचा एक अर्थ तो त्या समाजातील कोणत्या ना कोणत्या समूहाचा सभासद म्हणून आपले जीवन जगत असतो. ज्या वेळेला आपण सामाजिक जीवन जगतो, समाजामध्ये राहतो, त्यावेळेला आपण कोणत्या ना कोणत्या सामाजिक समूहाचे सभासद असतो. कुठल्या ना कुठल्या तरी समूहामध्ये आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सभासद असतो आणि आपण आपलं जीवन जगत असतो.
बघा, एखादी व्यक्ती अनेक समूहांची सभासद असते. उदाहरणार्थ कुटुंब, मित्रमंडळ, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, राजकीय पक्ष, कामगार संघटना, सैन्य दल इत्यादी हे विविध प्रकारचे सामाजिक समूह असतात. व्यक्तींच्या वर्तनावर सामाजिक समूहांचा एक प्रभाव असतो. सामाजिक समूहांचा प्रभाव हा व्यक्तीच्या वर्तनावर असतो. सामाजिक समूहांच्या नियमानुसार त्या व्यक्तीनं वर्तन करावं. उदाहरणार्थ कुटुंबातले नियम असतील की सकाळी 6 वाजता उठायचं, 6 नंतर कोणी उठायचं नाही, 6च्या अगोदर उठायचं. त्या नियमांचा प्रभाव हा त्या कुटुंबातल्या व्यक्तींवर असतो. 8, 10, 6 वाजता उठण्याची जर अपेक्षा असेल तर 10 वाजेपर्यंत आपण झोपू नाही शकतो. कारण त्या कुटुंबामध्ये नियम हे ठरले गेले आणि त्याच नियमावर आधारित आपण त्या समूहामध्ये जीवन जगत असतो. उदाहरणार्थ आपण सैन्यामध्ये भरती झालो, तर त्या ठिकाणी त्या समूहामध्ये ज्या वेळेला आपण जीवन जगतो त्यावेळेला त्या समूहाचे नियम आपल्याला स्वीकारावे लागतात आणि तिथल्या नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी वागावं लागतं. आपण एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असो, राजकीय संघटनेशी संबंधित असो, सामाजिक संघटनेशी संबंधित असो, या संघटनांमध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला त्या संघटनेमध्ये काम करत असताना त्या संघटनांच्या नियमानुसारच आपल्याला काम करावं. म्हणून या सामाजिक समूहांचा अभ्यासही समाजशास्त्रामध्ये केला जातो. तर या वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास विषय हे समाजशास्त्राचे आहेत. हे या ठिकाणी आपण फक्त अभ्यास विषय बघत आहोत. पुढच्या प्रकरणांमध्ये ही एक एक संकल्पना आपण बघणार की व्हॉट इज सोशल ग्रुप, व्हॉट इज सोशल रिलेशनशिप, वेगवेगळ्या प्रकारचे या संकल्पना पुढच्या या सिलेबसमध्ये आपण अभ्यासणार आहोत. काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. आपला माईक ऑन करा, एक एक जण व्हिडिओ ऑन करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर मला विचारा.